स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा विज्ञानाचा चौथा धडा सजीवातील विविधता याचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि हा 2026 पासून जो नवीन अभ्यासक्रम सुरू झाला ना, त्यातील हा चौथा धडा आहे. प्रश्न पहिला, योग्य जोड्या जुळवा. तर अ गट आणि ब गट आहे आपल्याकडे. तर जलचर, ओके, जलचर कोण असतो? मासा. चिखलासारख्या दलदलीत राहणारा कोण आहे? तर रानमेंढ. आणि उभयचर कोण आहे? तर बेडूक. आणि पाण्याच्या पृष्ठभागावर विहार करणारा कोण आहे? तर हंस. गटामध्ये न बसणारा कोण? ओळखा आणि कारण लिहा. तर बघा, गाय, घोडा, बकरी, मासा. तर इथे न बसणारा शब्द आहे मासा, कारण गाय, घोडा, बकरी हे भूचर जमिनीवर राहणारे प्राणी आहेत, तर मासा हा जलचर पाण्यात राहणारा प्राणी आहे. आंबा, पिंपळ, पेरू, कोथिंबीर. तर इथं कोथिंबीर आहे, कारण आंबा, पिंपळ, पेरू हे मोठे वृक्ष आहेत, तर कोथिंबीर हे आकाराने लहान रोपटे आहे. कांगारू, चित्ता, झुरळ, हरिण. तर इथं कोण वेगळं आहे? झुरळ. कारण कांगारू, चित्ता आणि हरिण हे पाठीचा कणा असलेले मोठे म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी आहेत, तर झुरळ हा एक कीटक आहे. मूग, ज्वारी, गहू, बाजरी. तर इथे गटात न बसणारा शब्द आहे मूग, कारण ज्वारी, गहू, बाजरी ही एकबीजपत्री धान्य आहे, तर मूग हे द्विबीजपत्री कडधान्य आहे. सत्य की असत्य ते लिहा. मेंदी ही झुडूप प्रकारची वनस्पती आहे, तर हे सत्य आहे. सोटमूळ असणारे वृक्ष लहान वादळात सहज कोसळून पडतात. असत्य आहे, कारण सोटमूळ वनस्पतीला भक्कम आधार देते आणि ती सहज कोसळत नाही. आंब्याच्या झाडाला फुले येत नाहीत. असत्य आहे, कारण आंब्याला जो मोहर येतो ना, तोच त्याची फुलं असतात. पांढरी अस्वले वाळवंटात असतात. असत्य आहे, कारण पांढरी अस्वले हिमालयासारख्या बर्फाळ प्रदेशात आढळतात. काही जातींचे साप उभयचर असतात. असत्य आहे, कारण साप हा सरपटणारा भूचर प्राणी आहे. पहिल्या जोडीतील संबंध पाहून दुसऱ्या जोडीतील संबंध लिहा. झाडांच्या फांद्यावर राहणारे माकड, जमिनीखाली राहणारे उंदीर, घुसचिंद्री. कोरड्या जमिनीवरती राहणारे घोडा, गुहेत राहणारे वाघ, सिंह. पुढील चित्रे नीट पहा, त्यावरून या वनस्पतीविषयी कोणती माहिती तुम्हाला समजते ते सगळे मुद्दे नोंद वहीत लिहा. तर बघा, इथे एक सोटमूळवालं झाड आहे आणि एक तंतुमय मुळाचं झाड आहे. आपण बघूया. पहिले चित्र, हा मजबूत आणि आकाराने मोठा असणारा वृक्ष आहे. याचे मूळ हे सोटमूळ प्रकारातील आहे, जे जमिनीखाली खोलवर जाऊन झाडाला भक्कम आधार देते. याच्या पानात जाळीदार शिराविन्यास असतो. ही द्विबीजपत्री वनस्पती आहे. दुसरे चित्र हे गवत, ओके, ही आकाराने लहान असणारी गवत रोपटी प्रकारची वनस्पती आहे. याचे मूळ हे तंतुमुळासारखे गुच्छासारखे असतात. याच्या पानांत समांतर शिराविन्यास असतो. ही एक बीजपत्री वनस्पती आहे. तुळस ही वनस्पती वृक्ष, झुडूप आहे की रोपटे आहे, हे ठरवण्यासाठी आपण कोणकोणती वैशिष्ट्ये विचारात घेऊ शकतो? तर बघा, तुळस ही वनस्पती रोपटे आहे हे ठरवण्यासाठी आपण खालील वैशिष्ट्ये विचारात घेतो. एक तर उंची, तुळशीची उंची साधारणपणे खूप कमी 1 ते 3 फुटांपर्यंत असते. दुसरं खोड, तिचे खोड मऊ हिरवे आणि वृक्षांच्या तुलनेत लवचिक व नाजूक असते. 3 जीवनकाळ, या वनस्पतीचा जीवनकाळ काही महिने ते 2 वर्षापर्यंतचा असतो. एक बीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती यातील फरक स्पष्ट करा. तर बघा, एक बीजपत्री वनस्पती, बीज, यांच्या बियांचे 2 समान भाग होत नाहीत, तर द्विबीजपत्रीमध्ये यांच्या बियांचे 2 समान भाग होतात. मूळ, यांचे मूळ तंतुमय मूळ असते, तर द्विबीजपत्रीचे मूळ सोटमूळ प्रकारचे असते. पाने शिराविन्यास, पानांमध्ये समांतर शिराविन्यास असतो आणि द्विबीजपत्रीमध्ये पानांमध्ये जाळीदार शिराविन्यास असतो. उदाहरण, मका, गहू, ज्वारी, गवत हे सगळे एकबीजपत्री आहेत, तर आंबा, हरभरा, वड, तुळस ही सगळी द्विबीजपत्रीची उदाहरणे आहेत. बदक या प्राण्यांचा अधिवास कोणता आणि का? अधिवास, बदकाचा अधिवास जलीय पाणी असणारा परिसर किंवा पाण्याचे साठे, तळे, नदी किनारे हा आहे. कारण बदकाच्या पायांची बोटे त्वचेने जोडलेली असतात, त्याला पडदे असतात, त्यामुळे त्याला पाण्यात सहज पोहता येते. त्याच्या पंखावरती मेणाचा थर असतो, ज्यामुळे त्याचे पंख पाण्यात ओले होत नाहीत. त्याचे अन्न, छोटे मासे, किडे त्याला पाण्यात सहज मिळतात. 9 प्रश्न, तुमच्या परिसरातील किमान 5 प्राण्यांचे निरीक्षण करा आणि त्यांचा अधिवास निश्चित करा. तर बघा, प्राण्याचे नाव काय? गाय, कुत्रा हे भूचर आहेत, जमिनीवर आणि मानवी वस्तीत राहणारे आहेत.
चिमणी, कावळा, खेचर, झाडावर राहणारे, हवेत उडणारे. झाडावर राहणारे, हवेत उडणाऱ्यांना खेचर या प्रकारात मोडतात. बेडूक, उभयचर, जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहणारा आहे. मासा, जलचर, पूर्णपणे पाण्यात राहणारा आहे. मुंगूस, खार, भूचर, जमिनीवर किंवा झाडांच्या डोलीत राहणारे आहेत. उपक्रम, आसपासच्या परिसरात बदल झाल्याने काही प्राण्यांचे तेथे जगणे अवघड होते, त्यांची संख्या कमी होऊ लागते. अशा प्रकारे महाराष्ट्रातून नाहीसे होण्याचा धोका असलेल्या काही प्राण्यांची चित्रे आणि माहिती मिळवा आणि ती लिहून घ्या. तर बघा, महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे, जंगलतोडीमुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे अनेक वन्यजीवांचे अधिवास धोक्यात आले आहेत. महाराष्ट्रातून नाहीसे होण्याचा धोका असलेल्या दुर्मिळ धोक्यात आलेल्या 3 प्रमुख प्राण्यांची माहिती मी इथे खालीलप्रमाणे दिली आहे. तर इथे बघा, हा माळढोक पक्षी आहे. तर ग्रेट इंडियन बस्टर्ड माहिती. ओके. हा आकाराने मोठा असणारा आणि जमिनीवरती धावणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. महाराष्ट्रातील सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील गवताळ प्रदेशात माळरानावरती हा पक्षी प्रामुख्याने आढळायचा. धोका निर्माण होण्याची कारणे: शेतीचा विस्तार, माळरानावरील मानवी हस्तक्षेप आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे या पक्षाचे नैसर्गिक अन्न नष्ट झाले आहे. आता महाराष्ट्रात बोटावरती मोजण्या इतकेच माळढोक उरले असून हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. शेकरू, इंडियन ग्रेट स्क्विरल माहिती. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. ही एक मोठ्या आकाराची, लांब झुपकेदार शेपटी असलेली खार आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकरच्या सदाहरित जंगलात हा प्राणी प्रामुख्याने आढळून येतो. धोका निर्माण होण्याची कारणे: शेकरू हा प्राणी आपले पूर्ण आयुष्य झाडावरतीच घालवतो आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतो. भीमाशंकर परिसरातील जंगलतोड आणि रस्ते विकासासाठी होणारी वृक्षतोड यामुळे त्यांच्या अधिवासाचे तुकडे पडत आहेत, त्यामुळे त्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. पँगोलिन किंवा खवले मांजर, या प्राण्याच्या अंगावरती कडक खवले असतात. संकट आल्यास हा प्राणी स्वतःला एखाद्या चेंडूसारखा गोल गुंडाळून घेतो. हा प्राणी शेतातील मुंग्या आणि उधई खाऊन शेतकऱ्यांची मदत करतो. धोका निर्माण होण्याची कारणे: तर या प्राण्याची आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी बेकायदेशीर तस्करी आणि त्याच्या खवल्यांसाठी केली जाणारी शिकार यामुळे हा प्राणी महाराष्ट्रातील जंगलातून अत्यंत दुर्मिळ झाला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे तेही मला सांगा, म्हणजे मी तो लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून बघता हेही मला कमेंट्समध्ये सांगत चला. धन्यवाद.